लाडकी बहीण ही योजना आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कालखंडात सुरू झाली। त्याचा उद्दिष्ट फार स्पष्ट आणि चांगला होता। त्याच्यामध्ये अटी शर्ती होत्या, ज्या अटी शर्ती काही लोकांनी नजरअंदाज केल्या, परंतु तरीही लाडकी बहिणीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या असंख्य महिलांना, कोट्यावधी महिलांना जात पात राजकारण न पाहता त्यांना मदत झालेली आहे आणि ती मदत खरंच झालेली आहे। आमच्या आदितीताई तटकरे त्यांच्याकडे तो विभाग आहे आणि अजितदादा पवार असतील यांनी वेगवेगळ्या व्यासपीठावर सांगितलेले आहे की या योजनेची खंडित होणार नाही। नक्कीच निवडणुकीच्या नंतर काही लोकांनी स्वतःहून जाणीवपूर्वक जे काही अटी शर्तीचा भंग केला असेल त्यांनी त्या महिलांनी जाऊन ते सरेंडर केलं, ते ठीक आहे, पण ही योजना चालू राहणार आहे। आणि संजय राऊतांचा प्रत्यक्षात अजून सकाळची त्यांच्या भोंग्याची जी पद्धत आहे ती अजून चालूच आहे, त्यामध्ये काय ते व्यत्यय आलेला नाही आहे।